मला या स्टिकने उचलायचं आहे म्हणजे मला येत नाही. बघू आपण काय होतो. काय तर हो माय गॉड. म्हटलं ना माझ्यासाठी पाणी आहे, मी माझ्या हातानेच खाऊ शकते. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर जसं तुम्हाला माहितीच आहे की रिया ही जॉर्जियावरून आलेली आहे. हाय फ्रेंड्स. आणि रिया इज बॅक. या ब्लॉगला तुम्ही खूप खूप प्रेम दिलात की इतके छान छान कमेंट्स आले. इवन मी आज जेव्हा हा ब्लॉग शूट करते त्यावेळेसही त्याचे व्ह्यूज हे अपच होतात ते. तर थँक्यू सो मच. आणि आम्ही खूप खुश आहोत त्याबद्दल. हां, तर आजचा आपला ब्लॉग आहे. कुठे चाललो आपण? आज आम्ही शॉपिंगला चाललोय, झुडिओला. ते पण हां, तर ठाण्याला झुडिओ आहे. तिथे मला बऱ्याच दिवसापासून जायची इच्छा होती आणि असे बरेच ठिकाण आहेत जिथं मला जाण्याची इच्छा आहे, पण मी रियाची वाट बघत होती. तर ती आता आली आहे. तर आपण आज झुडिओला जाऊया. त्याच्यानंतर मग बघूया काय कसं आहे ते. ॲक्च्युली एक ठिकाण आहे जिथे आम्हाला थोडंसं खाण्याचं पण बघायचं आहे. तर आपण बघूया काय आहे, कसं टाइम मॅनेज होतो. आधी तर आपण इथून निघूया, कारण की ऑलरेडी यशने सांगितलंय मम्मी ट्रॅफिक आहे. तर चला. सो फायनली 1.5 तासाच्या स्ट्रगलिंग नंतर आम्ही झुडिओला पोहोचलो आहोत. आणि इतकी ट्रॅफिक होती की ट्रॅफिकमध्ये एवढी ट्रॅफिक होती, अशी बेटर जॉर्जियामध्ये होती मी. जॉर्जियामध्ये. जॉर्जियाबद्दल पण रियाशी आपण थोडंसं चिटचॅट करूया की कसं आहे जॉर्जिया. पण अगोदर आधी झुडिओमध्ये जाऊया. चला, तुम्हाला दाखवते मी. स्पेशली आलो आहोत ती रियाची शॉपिंग करण्यासाठी, कारण की इथे जशा पद्धतीचे कपडे आहेत ते रियाच घालू शकते. जॉर्जियन गर्ल. इथे ॲक्च्युली झुडिओमध्ये ना कॉस्मेटिक हे खूप छान मिळतं आणि रिजनेबल प्राईसमध्ये असतं. ॲक्च्युली लास्ट टाइम मी घेतलेलं आहे लिपस्टिक वगैरे, ते मला भरपूर आवडलं. तर रिया आता सध्या तिची शॉपिंग करपर्यंत मग मी म्हटलं थोडंसं कॉस्मेटिक बघते. आणि स्पेशली मी तरी त्यासाठीच आली आहे इथे. लिपस्टिक 149. काय आहेत हे? लिप बाम्स वगैरे आहे 49, 199. अजून काय काय आहे हे? इथे फाउंडेशन्स आहेत, ते पण 199लाच आहे. माय गॉड, बाहेर फाउंडेशन हे महाग मिळतात. म्हणजे दुसऱ्या ज्या ब्रँडचे आहेत, कंपनीचे आहेत, ते मिनिमम 500 रुपीजला तर असतातच. तर ट्राय करूया आपण. हे काय? ब्लश. ओके, ब्लशेस आहेत इथे. ऑलरेडी लिहिलेलं आहे ट्राय मी, तर आपण ट्राय करून बघूया. अरे नेल्स पण आलेले आहेत काय? ओके, 199. काय? ब्लॅक करंट लिप स्क्रब, लिप बाम. ओके, म्हणजे पूर्ण हे पॅकेज आहे लिप केअर साठी. काय प्राइस आहे याची? हे बघा, मला दिसतंय का? 199च आहे. आणि इथे नेल पेंट्स आहेत, यांची प्राइस लिहिलेली. ओके, 79 रुपीज आहे. अशा पद्धतीने आहे. 199. हे काय? छान बॉटल्स आहे. ओके, नेल पेंट सेट आहे 4चा. तर चला, मी जरा ट्राय करते, बघते काय घेता येईल. त्याचा क्रीमी टेक्स्चर आहे ॲक्च्युली लिपस्टिकचं. छान आहे. हे 199 वाले आहेत. आणि हे तुमचे ते 149 लिक्विडमध्ये. ओके, आपल्याला लिप्सला तर नाही लावून बघता येत. हाताला शेड बघूया. हे एवढे सगळे शेड भरपूर आहे आणि प्राइस पण चांगली आहे. म्हणजे जास्त काही महाग पण नाहीये. इथे ड्रेसेस किती छान आहेत. आता 899ला आहे. वा, ट्राय करून बघू का?
वाव, छान आहे, कलर मस्त आहे, ट्राय करून बघायला पाहिजे. मी एखादा ट्राय करते. वाव, आवडलं मला. बघूया. ट्राय करते. ट्रायल ऊपर भी आहे ना. आणि क्लोजिंग टाइम काय आहे? 10 वाजता. हा एक ट्राय करते. एक मीडियम साईज आहे, बघूया, ट्राय करूया. कधी असे वेस्टर्न घालत नाही, पण मला खरोखर खूप आवडले. खूप छान कलर आहे, असे बेज कलर वगैरे खूप छान आहे, स्किन कलर. तर बघूया. आणि यशप्रिया ऑब्विसली मला सोडून गेलेले आहेत वरती, पण त्यांचा फ्लोर आहे तिथे, तर ते तिथे बघतात. ते तर मी वरतीच जाते आणि बघते, ट्राय करते. इंडियन स्टाईल पण आहे इथे. वाव, मला वाटलं खालीच आहे का. छान आहे. कुर्तीज वगैरे पण खूप छान छान आहे तिथे. हे बघा, पण साडी स्टाईल मध्ये छान आहे. माझे 2 भूत कुठे आहेत काय माहिती. लिटरली मी शोधते यांना, दोघं गेलेत कुठं. पण नाही, छान आहेत कुर्तीज वगैरे पण छान आहेत. बघूया, खूप सुंदर आहेत कपडे. इव्हन इथे कुर्तीज आहेत, हे तर 299 300 ला आहेत. मला डेली यूज ला वगैरे असं छान आहे. मग ट्राय केलेला आहे. टी शर्ट आणि पॅन्ट पण का. ओके, छान वाटतं, कलर मस्त आहे. झाली तुझी शॉपिंग? काय घेतलंस? टी शर्ट वगैरे घेतलेत का? बघू आता घालून. ओके. ए मी पण घेतले. ही पॅन्ट तुझी आहे. घे. मी पण बघते. कोणाच्या शॉपिंगला आले होतं, ही बोलली होती मला त्या दिवशी. बोललेली रियाच्या शॉपिंगला पण खरोखर मला इतके आवडले ना. इवन हे वेस्टर्न क्लोथ साईज म्हणजे 1 पीस वगैरे आहेत, पण खूप छान आहे. मी ट्राय करून बघते, जर मला आवडलं तर, कम्फर्टेबल असेल तर मी घेणार आहे. पण कुर्तीज वगैरे पण खूप सुंदर आहेत. हे बघ ना इथे. आता ऍक्च्युली एकेकाचं ट्रायल होणार आहे आणि ते क्लोजिंग टाइम पण जवळच आहे. तर यश ट्राय करतोय, तर आम्हाला थांबवलंय त्याने बघण्यासाठी. मग आम्ही जातो ट्राय करायला. शॉपिंग माझ्यासाठी करणार. ती बांधते शॉपिंग माझ्यासाठी करायची. कपडे पण एवढे. हा, कधी ट्राय करशील? यश, झालंय तुझं? यश, जाऊ आम्ही. चलो नेक्स्ट रिया. मला जे माझ्या साईज मध्ये भेटला मी सगळा आणला. गुड, घाल फक्त. चला, इथे आहे ट्रायल रूम. तो आहे ना, वुमन ट्रायल रूम आहे तिथे. माय फर्स्ट आउटफिट वेगळी वाटत असेल. अशा कपड्यांमध्ये कधी बघितलं नाही तुम्ही मला. सेकंड टाइम. जरा मुस्कुरा दे, महका दे इस हवा को with your smile. आम्ही शॉपिंग करायला आलो रियासाठी आणि तिनेच काही घेतलं नाही. का रिया? का रिया? आपल्याला फिट बरोबर आला नाही. हो, ऍक्च्युली आम्ही थोडं लेट आलो आणि त्यामुळे इथे बंद झालेलं आहे. खरी बात ही की मम्मीने एवढी शॉपिंग केली की लोकांना दुकानच बंद हा नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली इथे एक वाउचर त्यांनी दिलेला होता, ते फिल केलं, त्याच्यावरती आम्हाला 250 डिस्काउंटही भेटलेला आहे. तर चला आता इथून निघूया. फारसा वेळ भेटला नाही शॉपिंग करायला, तरी ओके, जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. तर चला. ऍक्च्युली रियाची नाही झाली. चल, नाही माइंड, पुन्हा येऊ आपण, आरामात येऊया. तर गाईज आता आम्ही निघालो आहे शॉपिंग करून. शॉपिंग करायची होती मला, पण झाली याची. जो यायला नखरे करत होता त्यांनीच किती शॉपिंग केली काय बघितलं तुम्ही. आम्ही दोघी राहिलो बाजूला आणि जो येत नव्हता जबरदस्ती आणलं, त्याने शॉपिंग करून मोकळा झालाय. तर आता कुठे चाललोय आपण?
तर एका जॅपनीज रेस्टॉरंट मध्ये चाललो, काहीतरी युनिक काहीतरी वेगळा ट्राय करायचा होता. खाऊया. हा, नेहमी आपण जे चिकन चिल्ली फिश खातो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जॅपनीज बघूया काय आहे ते ट्राय करूया. तर चला मग आता तिथेच भेटूया. हिरानंदिनी इस्टेटच्या इथे आहे हे अमाकी जॅपनीज रेस्टॉरंट म्हणून आहे. ते चालू आहे. काय झालं इथंच आहे का? यश गुगलवर सर्च करतो हॉटेल. पिझ्झा एक्सप्रेस नसला तर पिझ्झा एक्सप्रेसला जा. कमी नाही आपल्याकडे. हो, हो. Chinese walk पण आहे. बघू. हा, पण आपल्याला आज व्हेज खायचं. चायनीज वॉक मध्ये व्हेज पण मिळत असेल ना? हो. हा. जिनिस बघा शेख राहिला आमचा. खाऊ आपण. हा. चायोस छान आहे, म्हणजे छान एरिया. सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. मीन्स नाईस. रिया बसते का? मी कुठे पण मला दिलं तर मी बसेल तसे माझे पाय दुखतात चालताना. डायरेक्ट मला हॉटेलपर्यंत पोहोचवेल. स्टारबक्स आलाय. काय स्टारबक्स? हा यार, मला कॉफी प्यायची आहे. खूप दिवस झाले प्यायली नाही कॉफी. मी तर 1 वर्षापासून नाही प्यायची. तिथे नाहीये जॉर्जियाला स्टारबक्स नाहीये. ओहो, हे संपायला आला कुठे? हो नाही रे. किती चालवतो यशू? हाय का, टाकली मी गाडी पण याने लांब लावली यार. ओ माय गॉड. हे साऊथ बॉम्बे, मला इथे पण ट्राय करायचं आहे. यशू लोकेशन बरोबर आहे का? आला हो. चायनीज मध्ये जॅपनीज मध्ये लिहिलेलं आहे. रियाला वाचता आलं. तुम्हाला दिसत असेल तर. हा रे, नाही सॉरी, इंग्लिश मध्ये आहे पण त्याचा फॉन्ट आहे तो जॅपनीज टाईप आहे. इंग्लिश मध्येच आहे. नाईस. छान आहे वॉक वगैरे करण्यासाठी पण. लेट्स गो. हा, गाडीतच ठेवलास का? रिया, तू बुकिंग केली आहे? हो. हा, इथं रेस्टॉरंटच बुक केलंय का? हो, फक्त आमच्यासाठी स्पेशल. ऑल स्टाफ. लेट्स ट्राय जॅपनीज फूड टुडे. सुरुवातीलाच ही स्टिक दिसलेली आहे. याच्यानेच खायचं आहे का रिया? तुला येतो? हा, मग काय. रोज मी घरी हेच घेते ना, यानेच खात असते ना. मला यायला स्टिक्स. हो. हा, असं नाही. फूड मला उचलून दाखव. हा, चला आधी करा, ऑर्डर द्या. व्हेज मध्ये बघू ना जॅपनीज हो. अजून काय व्हेज मध्ये ॲपेटायझर मध्ये काय मध्ये कोरियन चीज थाली पण आहे, ओरिएंटल क्रिस्पी नूडल्स पण आहे, फ्राय नूडल्स असेल आणि क्रिस्पी ब्लू फॉरेस्ट ब्लू फॉरेस्ट आणि नूडल्स मध्ये काय जॅपनीज पुलाव. जॅपनीज नूडल्स. चला, आमची ऑर्डर देऊन झालेली आहे. आपल्यासाठी सगळं हे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आयडिया नाही आहे टेस्ट कशी आहे. पण आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी जे सजेशन दिलेलं आहे तर त्या हिशोबाने सांगितलं आहे. आणि थोडंसं रियाचं नॉलेज अबाउट चायनीज अँड जॅपनीज. जॅपनीज ना ॲक्च्युली ना ज्यामध्ये होतो ना तेव्हा ना तिथे एक फेमस असा चायनीज रेस्टॉरंट होता. तर मी आणि माझ्या फ्रेंडसोबत ना हमेशा तिथे जायचं. ओके. मला त्याचा थोडा नॉलेज आहे. जॅपनीज तर माझा पण हा फर्स्ट टाइम आहे ट्राय. तर बघू आता कसं होतं. ऑर्डर दिलेली आहे तर आपलं जेवण येतं तोपर्यंत आपण रियाशी थोडीशी चिटचॅट करूया. जॉर्जियाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर रिया, जॉर्जिया कसा आहे आधी तर ते सांग.
तर गाईज मी तुम्हाला पहिलेच बोलून देते, जॉर्जिया ही खूप चांगली कंट्री आहे. ट्रॅव्हलसाठी खूप चांगली आहे, एज्युकेशनसाठी पण खूप चांगली आहे, वेदर चांगला आहे आणि माझं तर फेवरेट तिथे स्नोफॉल येतो, तर माझ्यासाठी तर कायच. हो बापरे, तिला असं कोल्ड वेदर फार आवडत होतं आणि तिथेच ती राहते. तर तुझ्याकडे ते स्नोफॉल्सचे काही क्लिप्स वगैरे आहेत का? हो आहे, तर मी तुम्हाला पण दाखवते ते. हो, आपण ऍड करूया. मग तिकडची लोक कशी आहेत? तर तेच लोक पण चांगली आहे. ऍक्च्युली तिथे आहे ना असा एक कल्चर आहे तो की ते लोक इंटरफेअर नाही करत एक दुसऱ्याच्या लाईफमध्ये, ते लोक आपला बिझनेस माइंड करतात. पण आपण असं इंटरॅक्ट करतो त्यावेळेस म्हणजे ते आहेत का इंटरॅक्ट करतात का इग्नोर करतात, म्हणजे त्यांना कळतच असेल ना, कारण की तिथे शिकण्यासाठी भरपूर मुलं जातात आणि वेगवेगळ्या कंट्रीमधून ऍक्च्युली जातात. कारण की रियाचे पण फ्रेंड्स आहेत ना, ते काही आफ्रिकेमधून आलेले आहेत ना. तांझानियावरून आलेले आहेत आणि म्हणजे बरेच फ्रेंड्स आहेत ते वेगवेगळ्या कंट्रीवरून आलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे की इथे जे मुलं आहेत येणारे ते वेगवेगळ्या कंट्रीचे, तर ते म्हणजे असे व्यवस्थित बोलतात का? हा, म्हणजे असं तर आहे. आता तुम्ही कुठे पण गेला तर तुम्हाला चांगले लोक पण भेटेल आणि वाईट पण भेटेल. ते हा एक्सपिरियन्स दोन्ही टाईपचा असतोच. आणि अगर तुम्ही स्वतः कन्व्हर्सेशन स्टार्ट करेल तर ते लोक बोलतात, असा काय तुम्हाला डाऊट असेल या इश्यू असेल तर ते लोक करतात, क्लिअर हेल्प करतात. आणि एज्युकेशन पर्पज कसं आहे तिथे? चांगलं आहे, एज्युकेशन क्लीन आहे, टीचर्स सगळे इंग्लिशमध्येच आमचा सगळा अभ्यास असतो. हा, ऍक्च्युली कसं तिकडची लँग्वेज कोणती यूज केली जाते तिथे? तर मोस्टली तिकडची लोकल लँग्वेज जशी आपली इंडियामध्ये हिंदी आहे, तर तिथे जॉर्जियामध्ये जॉर्जियन लँग्वेज आहे. ओके, जॉर्जियन आणि इंग्लिश यातच बोललं जातं. हो, तुला येते जॉर्जिया? येते, म्हणजे आम्हाला पण शिकवतात जॉर्जियन ऍक्च्युली. लँग्वेज बोलून दाखव बघू. आपण मम्मीला शिकवतात. हो. तर पहिले याला हॅलोला बोलतात आपण गामा जोबा. गामा जोबा. गामात जोबा. हं? गामात जोबा. गामात जोबा. हा. ओके, गामात जोबा मीन्स हॅलो. हा, आणि मग बोलतात मातलोबा. हं? मातलोबा म्हणजे मातलोबा. हा, म्हणजे थँक्यू. ओके, मातलोबा. थँक्यू. असे खूप सारे वर्ड्स आहेत, अजून शिकायचे तुला? नाही नाही, अजून नाही शिकायची, माझ्या डोक्यावर चालले ते. आपण बरं, म्हणजे तुझ्याशी बोलतात तेव्हा तुला कळतं, कारण की तिला जॉर्जिया पण एक सब्जेक्ट आहेच, तर त्यामुळे तिला माहिती आहे. चल, बाकी ओव्हरऑल 1 वर्षाचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे जॉर्जियाचा? तर खूपच चांगला होता एक्सपिरियन्स, सगळा बघितला. आम्ही हॉस्टेलला पण राहिलो तर हॉस्टेल लाईफ पण बघितली. पण मला असं वाटतं फूड बरोबर नाही आहे तिथे, म्हणजे इथे, कारण की रिया अगदी काय बोलतात त्याला, नाही काय याला जॉ लाईन म्हणजे मी वर्ड विसरली, जॉ लाईन निघाली आहे. इव्हन तिची फ्रेंड सुद्धा मी आता बघते ना, म्हणजे अगदी झालेले आहेत त्यांचे, म्हणजे खाणं पिणं हे व्यवस्थित नाही आणि तिथं असं स्पायसी फूड नाही भेटत ना. आणि ते एक चेंज पण होऊनच जातो ना आपल्याला, तर थोडा तर बॉडीमध्ये होतो आणि अभ्यासाचा स्ट्रेस, एक्झाम आणि स्वतःहून सगळं करावं लागतं. स्वतःहून सगळं करावं लागतं. इथे पाणी सुद्धा मम्मीने द्यायचा, मम्मीच्या हातचा चांगला लागतो. तिथे मम्मी नाहीये ना, म्हणून रिया बारीक झालेली आहे. नेवर माइंड, पण आता होईल व्यवस्थित. होईल. हा, तर जॉर्जिया कसा आहे थोडक्यात तर आपण ऐकलं आहे, तर आता बघूया पुढे. चला, आता आपला फूड येतोच आहे, इव्हन आलाच आहे, तर तुम्ही ते बघूया. ओके, आपली डिश आलेली आहे. ही काय होती रिया? ब्लू फॉरेस्ट उरामाकी. ब्लू फॉरेस्ट उरामाकी. ओके, ही सुशी आहे और ये वेज जॅपनीज वुडन नूडल्स. ओके. बघा टेस्ट करून कसं आहे ते. त्याची अजून पण देत नाही झाली. यश आम्हाला खाऊन नाही देते. यश आम्हाला खाऊन नाही देते. त्याला सगळीकडे नाही यायचं होतं, त्याला जुडिओला नाही यायचा होता, शॉपिंग रेस्टॉरंटला नाही यायचा होता. फोटो त्याचे चालू आहेत. जो मुलगा सगळीकडे याला किरकिर करतो तो जास्त एन्जॉय करतो. चला घ्या. काय पण मी
बद्दल आहे ग. तरी पण नूडल्सचे पण अगर तो टेक्स्चर फोक पाहिजे ना, स्पूनने कसं खाशील फोक. हा यश टेस्ट कसं आहे? खूप चांगलं आहे. हा ना. ओ माय गॉड, यशला आवडलं म्हणजे छानच असेल. स्मेल खरोखर छान आहे. टेस्ट पण छान आहे. असं म्हणजे मला काही वेगळं असं लागत नाही. ते थोडंसं स्पायसी आहे आणि टेस्टी आहे ॲक्च्युली. मी खाऊ शकते. मला नूडल्सचा प्रकार आवडत नाही, पण मी खाऊ शकते. स्टार्टिंगला ऍक्च्युली थोडीशी टेंगी असं टेस्ट बरोबर, एक्झॅक्टली. मग त्यानंतर ते जरा स्पायसी आहे. करतो. बरोबर. ऍक्च्युली हे खूप फनी आहे माझ्यासाठी की मला या स्टिकने उचलायचं आहे जे मला येत नाही. बघू आपण काय होतो. काय तर हो माय गॉड. मी म्हटलं ना माझ्यासाठी फनी आहे. मी माझ्या हातानेच खाऊ शकते. प्रयत्न ट्राय. हो माय गॉड. आणि टेस्ट करून बघूया. म्हणजे मी ॲक्च्युली ना त्याचा फ्लेवर एक्सप्लेन नाही करू शकत. असं झालंय. स्टिकी राईस आहे एक मिनिट, आणि चीज आहे त्यावरती. पण टेस्टी आहे. डिफरंट टेस्ट आहे आणि डिफरंट कलर आहे, पण टेस्टी आहे ॲक्च्युली. ओ माय गॉड. मला असं वाटतं मी ना फोकने किंवा स्पूनने खाल्लेलं जास्त बरं आहे. नाही तर माझा पूर्ण दिवस त्यातच जाईल. आणि तुला माहिती आहे हे काय आहे? कुठे स्पायसी चटणी असते ना, ही आपण एकदा तिला वसाबी सॉस बोलतात. तुला माहितीये का आपण कुठे खाल्लं? आपण मेहनत करूच नाही चॉपस्टिक करून. डायरेक्ट फोकनेच खाऊ. आपण तू तसा पण नाही येत. नाही जाईल ना. प्रेस कर. किती मेहनत करावी लागते बघ जॅपनीज फूड साठी. त्याला खाऊ आता नाही. बेस्ट आहे. हा मोठा बाईट घे. एकच फ्लेवर आहे ना ऍक्च्युली. कसं ट्राय नाही केलं. सीवीड पण आहे. ओके. ब्लॅक पेपर असतो तो ऍक्च्युली पण चांगला आहे ना. हा छान आणि आहे. हा नॉर्मल आहे तो पर्पल राईस आहे ना, म्हणून तो कलर ऍक्च्युली. हा पण तो टेस्ट फ्लेवर पण येतोय तो. हा तो पर्पल कलर तो फ्लेवर पण असा वेगळा येतो. म्हणजे मी कधी खाल्लेला नाहीये मला असं वाटतं. तो फ्लेवर येतोय. गुड गुड. यशने इतक्या छान प्रकारे खाल्लेला आहे ना. यश तुला कसं वाटले? खूप छान वाटले. टेस्टी होता. टेस्टी होता. आता भूक पण लागलेली म्हणून. मी पहिल्यांदा यशला नूडल्स हा प्रकार इतक्या आवडीने खाताना बघितला. याचा अर्थ नक्कीच गेल्या जन्मी हा जॅपनीज असेल. म्हणून त्याला जॅपनीज फूड आवडलाय. आवडला ना. आणि इथं मला समजत नाही की माझा स्पाइस टॉलरन्स कमी झालाय. यांचे फ्लेवर्स जास्त झाले. झाले. स्पायसी आहे ना. हो. आणि हा मजेशीर खातोय अगदी. तो मलाच कमी झालेला असेल. मग जॉर्जियाला फिके फिके जेवण खाल्लंयस ना तू त्यामुळे. चला आमचं जेवण आता झालेलं आहे. आता आम्ही निघतो. वाव किती छान बिल्डिंग सेट. मस्त. म्हणजे रेस्टॉरंट अशा ठिकाणी आहे की छान असा आजूबाजूला आहे. चलो हाऊस फूड रिया. नाही. ओके. हा तुला एक प्रश्न विचारायचा राहिलाच माझा. तू जॉर्जियाला सगळ्यात जास्त काय मिस केलं? अगर मी एकदम सिन्सिअरली आणि सिरियसली बोलू तर मी फॅमिलीला म्हणजे मम्मी डॅडीला आणि सगळ्याला. सेकंडरी जेवण येईलच, पण पहिले मी पेरेंट्सला जास्त मिस केलं. ओ माय गॉड. हा गुड गुड. कारण की गाईस मी जेव्हा बाहेर गेली ना तेव्हा मला सगळं ते लक्झरी माहिती पडली की जे आपले पेरेंट्स आपल्याला प्रोव्हाइड करतात, पण आपल्याला कधी त्याचं महत्व नाही समजत. आज आमच्यासाठी तिथे दूध घेणं, ब्रेड, बिस्किट हे सगळं पण लक्झरीच होती. ओ माय गॉड. बरोबर. आणि इथं सगळं फक्त असं ऑर्डर असतं. मम्मी हे दे, डॅडी
हे आणा मग झाला विषय संपला. तिथे मेहनत आतापर्यंत फ्री तर असा फूड फ्री भेटतो. सबस्क्रिप्शन कोणी कम संपवलं. सबस्क्रिप्शन कोणी संपलं आमचं. चला घरी पोचलोय आम्ही. म्हणजे आजच डॅडी दरवाजा खोलतील. काय शॉपिंग केली? काय शॉपिंग केली काय शॉपिंग केली. कोणाची केली शॉपिंग? काय काय घेतलं? काय नाही फक्त यशची शॉपिंग झालेली आहे. बाकी काही घेतलं नाहीये कोणी. तुला रियाला काय नाही घेतलं? प्रियाला आवडलं नाही आणि मला आवडलं पण ऍक्च्युली ट्रॅफिकमुळे लेट झालेलं होतं. तर त्यांचं क्लोजिंग टाइम झालेलं होतं. मी 1-2 ड्रेस ट्राय केले, चांगले होते, वेस्टर्न होते, पण नाही घेता आले. म्हटलं तुम्ही नाही तर कसं घेणार मी शॉपिंग. डोंट वरी, मी तुला घेऊन देईन. हा चालेल चालेल. हा मी येईन ना तर माझ्या जोडीला तू घेशील, मला माहिती आहे. हा आणि माझी choice धनी नसतील तर मी कशी शॉपिंग करू शकते. हा तर चला आता आम्ही आलो आहोत. आता हा ब्लॉग इथेच संपूया. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. गुड नाईट.